नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण. गावाकडचे सण आणि उत्सव या सिरीजमधल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो. तर आजचा जो व्हिडिओ आहे गावाकडचे सण आणि उत्सव या सिरीजमधला, तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा जी आमच्या काळांबा देवीच्या मंदिरामध्ये साजरी होते ती तुम्हाला बघायला मिळणार आहे. मी आलो आहे मंदिरामध्ये, इकडे गाडी पार्क केली बघा, आणि मी तांदूळ घेऊन आलो आहे. मंदिरामध्ये तांदूळ प्रत्येक घरातून येतात. हे बघा, हे तांदूळ आहेत पिशवीतून, प्रत्येकजण एवढं आणतात आणि त्याचा मग नैवेद्य बनतो इथे, आणि मग तो परत प्रत्येकाच्या घरी वाटला जातो. ते सर्व आता तुम्हाला या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, चला आपण आता तांदूळ जे आहेत ना ते मंदिरामध्ये देऊया, आणि आपलं इथं नाव द्यावं लागतं, तर ते पण देऊया. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण दिवसाचा मी करणार आहे आणि व्हिडिओ नक्कीच खूप मोठा होणार आहे. तर हे बघा, इथे मित्रांनो तांदूळ जे आहेत ते इथे सर्व एकत्र करतात. अजून बरेचसे यायचे आहेत, बाकी जास्त वाजले नाहीत, एक 9च वाजलेत. तर अजून बरेचसे तांदूळ यायचे आहेत, आणि इथे जे तांदूळ येतात ते नंतर इथे त्याचा भात केला जातो, आणि तो जो नैवेद्य आहे भाताचा नैवेद्य केला जातो, तो नैवेद्य परत प्रत्येकाच्या घरी पाठवला जातो. इथे नाव देतोय बघा, मी इकडे नाव, माझं पप्पांचं नाव लिहिलं आहे, प्रभाकर सीताराम चव्हाण. तर असं प्रत्येकजण करतो, आणि नंतर मग आजच्या दिवसाची सुरुवात होते त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाची आमच्या गावाच्या मंदिरामध्ये. तर मी आता आलो आहे इकडे. आता जाऊन पहिल्या मंदिरात जाऊन पाया पडूया, आणि तुम्हाला जो पुढचा कार्यक्रम आहे ना तो सर्व इथे बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. जरी मोठा व्हिडिओ चालला तरी पण मित्रांनो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर आता इथे आपण दर्शन घेतोय देवीचं. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघताय गावातील जे ग्रामस्थ आहेत ते तांदूळ इथे घेऊन येत आहेत. अजून बरेचसे यायचे आहेत. तर असा एकंदरीत सुरू होते आपल्या मंदिरामध्ये. इकडे रात्रीचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी इथे लाईट वगैरेची व्यवस्था, मोठे बल्ब वगैरे लावण्याची व्यवस्था चालू आहे. तर जास्तीत जास्त जो कार्यक्रम आहे तो रात्री असतो मित्रांनो. इथे दिवसाचं काय फक्त नैवेद्य असतो, थोडं जेवण असतं, आणि बाकी जो कार्यक्रम आहे तो इकडे आपल्याला रात्रीच बघायला मिळेल. तर जे आता तांदूळ इकडे आणलेत, जेवढे जमलेत, तर त्याचा नैवेद्य बनवायला इथे सुरुवात झाली आहे मित्रांनो. माठीमागे मंदिराच्या साईडलाच बाजूला जेवणाचं जे रूम आहे त्याच्या बाजूला इथे चूल आहेत मोठमोठ्या, आणि तिथे मोठमोठ्या टोपामध्ये तो तांदूळ ते शिजवला जातो, धुवून वगैरे व्यवस्थित. आणि मग तो नैवेद्य म्हणून शिजवलेला जो भात आहे तो रूममध्ये थंड व्हायला ठेवला जातो, आणि नंतर त्याच्यामध्ये मोठ्या लाडूच्या आकाराचे गोळे बनतात. त्याचबरोबर ते मग नंतर ते एक करंबळ्याचं झाड असतं रानामध्ये, त्याची पानं अशी लांबडी मोठी असतात, आणि परंपरेनुसार त्या पानांमध्येच नैवेद्य घरपोच केला जातो. तोही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे कसे असतात, आणि ते नैवेद्याचे लाडूच्या आकाराचे गोळे कसे बनवतात ते पण तुम्हाला इथे मित्रांनो बघायला मिळणार आहे. तर त्याआधीचं जे हे आताचं काम आहे शिजवण्याचं वगैरे, ते आता इथे चालू आहे. प्लास्टिक टांग दी जाए प्रत्येक जास्त मुठला एकदम कशा काढतोय मूळ काढे मारो काय थांब काय मारो डोले टॉन माग गया डोले टॉन बाजू काय आहे जास्त काम कर. बस 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 मारो टॉन गया कमी घ्या.
मंदिराची लाईटिंग वगैरे सर्व कालच झाली होती, पण थोडीशी लाईटिंग आहे ती कळसावरची राहिली होती आणि थोडी बाजूची. तर ती करायला मी वरती चाललो आहे आता. तुम्हाला वरतून मंदिराचा परिसर कसा दिसतो तो इथे बघायला मिळेल, कारण मी पहिल्यांदाच तुम्हाला दाखवतो आहे वरती येऊन कळसावरून. तर चाललो आहे मी इकडे. बाकीचे पण वरती आलेत सर्व लाईटिंग घेऊन वगैरे. तर हा जो परिसर आहे समोरचा आहे आणि ही इकडे आमच्या गावातील 1 नंबर शाळा तिकडचा परिसर, रस्त्याकडचा गेट, मंदिराचा मेन गेट आहे तो. हा समोर दिसतो रस्ता. बरेचसे लोक बाहेर थांबलेत येऊन आणि हे मंदिराचे कळस आहेत. तर आधी मंदिराच्या कळसावरचीच लाईटिंग करायची आहे, तर मी तिकडे चाललो आहे. चला वरती जाऊया. इकडे माझ्यासोबत आणखीन पण बाकीचे आलेत वरती. इकडे मनोज आहे, त्याच्याबरोबर हा योगेश आहे आणि सत्यम आहे माझ्याबरोबर, मी आहे. असे आम्ही तिघं चौघजण वरती आलो आहे. तर मी आणि सत्यम वरती कळसावरती जाणार आहेत. शिडीवरती लावली आहे चढण्यासाठी. तर कळसावरचीच लाईटिंग शिल्लक राहिली आहे असं हे मला सांगतायत. तर आता मी वरती आलो आहे बघा कळसावरती. तो तिकडे टॉवर आहे BSNLचा आमच्या गावचा. ही आमचे रामेश्वर विद्यालय ती शाळा आहे आणि हा मंदिराच्या मागचा जो परिसर आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळतो आहे. इकडे दुकान रावणचं. तर आणि हा जो रस्ता आहे हा आपला जो मेन रोड आहे गावातून झऱ्याकडे जो जातो, म्हणजे कुरंग झरी आहे पुढे. आणि असा हा परिसर, हा समोरची ही जी बाजू तुम्हाला बघायला मिळते ती समोरची आहे. समोर शाळा वगैरे खूप छान दिसतं बघा वरतून मंदिराचा परिसर आणि सर्व. बाकी सगळे खाली आहेत. सत्यम इथे अर्ध्यावरती येऊन थांबला आहे, लाईट घेऊन उभा आहे मला द्यायला. तर असं वरतून दिसतं. कसं वाटते बघा. लाईटिंग करून झाली, मी आलो आहे खाली. इकडे दीपमाळेच्या सभोवती आता रांगोळी करायचं काम चालू आहे, कारण जो मेन कार्यक्रम आहे दीपोत्सवाचा तो इथेच दीपमाळेवरती असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता इथे पाहिलं प्रत्येकजण काही नाही काहीतरी काम करतो आहे आणि तुम्हाला करताना बघायला मिळतो आहे. तर मित्रांनो, आता इथे जे महत्त्वाचं काम आहे ते आता देवांना नेसवायचं काम आहे महत्त्वाचं, आणि ते आता इथे सुरू झालं आहे. तुम्हाला बघायला मिळेल आणि मी तुम्हाला दाखवतो आहे. देव नेसवताना तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिला माझ्या. तर त्रिपुरी पौर्णिमा जे आहे त्या पौर्णिमेला नेसवतात देव, ते तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती बघताय. चला आपण बघूया इथे कसे देव नेसवतात, तुम्हाला इथे बघायला मिळेल.
तर इकडे देवांना रूपं लावून झाली आहेत, देव नेसून झाले आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की जो भाताचा नैवेद्य आहे तो शिजवल्यानंतर रूममध्ये ठेवला जातो. तर तो थंड करून मोठमोठ्या पराती आहेत त्या परातीमध्ये ठेवला आहे. आणि ही जी पानं तुम्हाला दिसतात वर ठेवली तीच ती रानामध्ये करंबळ्याचं मोठं झाड असतं त्याची पानं आहे ती लांबडीवाली, आणि त्याचाच उपयोग इथे केला जातो. आणि परंपरेनुसार याच पानामध्ये तो नैवेद्य घरी पोचवला जातो. तर ती आणली तुम्हाला इथे बघायला मिळतात. आता इकडे नैवेद्य बांधायचं काम चालू आहे बघा. इकडे बांधून ठेवले तुम्हाला नैवेद्य दिसतील. त्याचबरोबर इकडे बरेच जण बांधतायत, नैवेद्याचे लाडू करतात मोठमोठे इकडे. आणि इकडे दोन बाजूला ते करंबळ्याच्या पानामध्ये ठेवले आहेत आणि इथे बरेच जण बसलेले आहेत. आणि सगळेजण इथे नैवेद्याचे लाडूच्या आकाराचे मोठे गोळे इथे बनवताना तुम्हाला मित्रांनो बघायला मिळत आहेत. असो मित्रांनो, तर आता मी नैवेद्य घेऊन घरी जाणार आणि डायरेक्ट मग संध्याकाळीच आपण मंदिरामध्ये परत भेटू. तर फायनली संध्याकाळ झाली आहे आणि मी मंदिरामध्ये आलो आहे. तुम्हाला इथे बघायला मिळेल मंदिर सजवले, लाईटिंग केले, खूप मस्त आणि खूप छान दिसते. तर रात्रीच्याच वेळी ते खूप शोभून दिसते लाईट, कारण दिवसाची तेवढासा असर त्या लाईटचा आपल्याला बघायला मिळणार नाही. रात्रीच्या वेळेलाच खूप छान अशी लाईटिंग सजलेली तुम्हाला बघायला मिळेल. असं मित्रांनो, आता आपण मंदिरामध्ये जो पुढचा कार्यक्रम कोणता आहे तो बघायला जाऊया आतमध्ये. मित्रांनो, इथे आता हरिनामाची दिंडी आलेली तुम्हाला बघायला मिळेल आणि सर्व दिंडीमध्ये खूप छान तल्लीन आहेत. चला मीही दिंडीमध्ये जातो.
मित्रांनो, इकडे दिवे लावण्याचं काम चालू आहे. म्हणजे आपल्या ज्या दीपमाळेवरती दिवे लावणार जे दिवे आहेत ते लावायचं काम चालू आहे. समोर जो मोठा दिवा आहे तो भोपळ्याचा बनवला आहे, भोपळ्याचा आहे बघा. तो भोपळा आहे आणि त्याला पोखरून आतमध्ये तो जो मेन वरचा जो दिवा आहे तो बनवला जातो. आणि इतर पण बाकीचे इथे दिवे लावायचं काम चालू आहे. चला मित्रांनो, बघूया आपण पुढे कसं आणि काय करतात ते. मित्रांनो, इकडे आरती सजवले आहेत. म्हणजे कोण नवस करतं किंवा कोण आनंदाने स्वतःहून असं पकडतं आरती. म्हणजे मंदिराच्या भोवताली ज्या 5 फेऱ्या मारल्या जातात त्यावेळेला ती आरती घेऊन त्या 5 फेऱ्या मारायच्या असतात. आणि ती ज्या फेऱ्या असतात त्या खूप लेट असतात, खूप उशिरा अशा होतात. तुम्हाला ते पुढे बघायला मिळेल. तर तिथे त्या आरत्या अशा सजवल्या आहेत. आणि इकडे पण बाकीचं काय नाही काय काम चालू आहे. बघूया आपण पुढे आणि काय काय बघायला मिळेल. रवी ये संख्या रे पिशवी पण तिथे आहे ती फोडून त्याच्यात बघा. ठीक आहे ती फोडून त्याच्यात एवढीच पिशवी आहे. काय वर लागलं Baba
म्हणजे 5 फेऱ्यांपैकी एक फेरी तर पूर्ण होईल आणि जेव्हा एक फेरी पूर्ण होईल तेव्हा इकडे जे नवस बोलले आहेत लोटांगणाचा त्यांना 5 लोटांगणं मंदिराच्या भोवताली घालायचे असतात आणि ते मग पहिल्या फेरीला ते 5 लोटांगणाला सुरुवात करतील. लोटांगण म्हणजे मित्रांनो नवस असतो एक, आपली जी इच्छा आहे ती बोलायची, ती पूर्ण झाल्यानंतर मग ते लोटांगण घालीन असं नवस असतो. तर ते इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते लोटांगण घालायला लागतं. तर यावर्षी दोघांचं लोटांगण आहे इथे, तर ते तुम्हाला आता बघायला मिळणार आहे कसं करतात ते.
स्वतःच्या सेवका कृपाये असा सर्व भूमंडळी पूर्ण आहे या लोकतीने भेट पूर्ण कैला